नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। खूप खुशीची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कामून की मुलींना मोफत शिक्षणाचा GR आलेला आहे। त्यासाठी मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण यासाठी आपण थोडी माहिती पाहूया। योजनेचं नाव काय आहे? मुलींना मोफत नव शिक्षण योजना सुरू केले होते कुणी? महाराष्ट्र शासनाकडून सुरू झालेले आहे आणि ते कधीपासून सुरू झालेले आहेत? 27 जून 2024 आणि संबंधित विभाग कोणता आहे? उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे। कोणत्या वर्षी सुरू झाले? 2024। राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र। लाभार्थी कोण आहेत? राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील मुली। वस्तुनिष्ठ काय आहे? गरीब कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे हे फायदा आहे। वैद्यकीय व तांत्रिक आणि अभियांत्रिक या संख्या 800+ अभ्यासक्रमामध्ये मोफत शिक्षणाची संधी। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन होईल आणि अधिकृत संकेतस्थळ लवकरच येणार आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो आता GR आलेला आहे, तर थोडा वेळ लागेल तुम्हाला। तर आपण पुढे पाहूया। महाराष्ट्र राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहे। मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे मूळ महाराष्ट्र राज्यातील असणे अनिवार्य आहे। या योजनेचा लाभ राज्यातील मुलींनाच मिळणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी असावे। पुढचा पॉइंट आहे, मुलींना मोफत नव शिक्षण योजनेसाठी वय मर्यादा निश्चित केली नाही। पुढील नव शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्यात व्यावसायिक शिक्षणात मुलीचे प्रमाण 36% उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय, नवशिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दूध व्यवसाय विकास व मत्स्यपालन विभागातील आदेश लागू होणार आहेत। शासकीय अनुदानातील अशासकीय अनंत अनुदानित, कायम विना अनुदानित तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठ, खाजगी अभिमत व स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठामधील व्यावसायिक नवशिक्षण मुलींना मोफत। 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व इतर मागास प्रवर्गातील आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेश व पूर्वीपासून प्रवेशित अर्जाचे नुक्तीकरण केलेल्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे। पुढचा पॉइंट आहे, दरवर्षी 906.05 कोटीचा भार शासन उचलणार। महिलांना व बाल विकास विभागाकडून अनाथ मुलींनाही मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहूया आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत। या ठिकाणी पहा तुम्ही, पहिला आहे आवश्यक कागदपत्रे, अर्जदाराचे आधार कार्ड। 2 आहे पत्त्याचा पुरावा। 3 आहे आय प्रमाणपत्र। 4 आहे मागील वर्ग गुणपत्रिका। 5 आहे TC। 6 आहे मोबाईल क्रमांक। 7 आहे पासपोर्ट आकाराचा फोटो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या फॉर्ममध्ये। मुलींना मोफत नव शिक्षण योजना केव्हा आणि कोणी सुरू केली? उत्तर काय असेल? 27 जून 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने मुलींना मोफत क्यू शिक्षण योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। दुसरा आहे महाराष्ट्र मुलींना शिक्षण योजना का लाभ किसे प्राप्त होगा? महाराष्ट्र मुलींना शिक्षण योजनेचा लाभ उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच मिळणार आहे। तिसरा पॉइंट असा आहे, मुलींना मोफत शिक्षण योजना का लाभ क्या लाभ है? तो उत्तर आहे, मुलींना मोफत शिक्षण योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे राज्यातील मुलींनाच उच्च शिक्षण
पूर्णपणे मोफत दिले जाते, त्यामुळे मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी 1 रुपयाचा खर्च करावा लागणार नाही. चौथा आहे, मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असतील? राज्यातील ज्या मुलींचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि ज्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न आहे, अशा मुली महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी पात्र ठरवतील. पुढचा पॉईंट आहे, महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी किती बजेट ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे, मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी 2000 कोटी रुपयाचे बजेट ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही, परंतु राज्य सरकारने महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी 2000 कोटी रुपयापर्यंतचे बजेट जाहीर केले आहे, ज्याद्वारे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येईल, शिक्षण देण्याची संधी मिळेल. मुलींना मोफत शिक्षण योजना अर्ज प्रक्रिया कशी आहे ते आपण पाहूया. मुलींना मोफत शिक्षण योजना अर्ज प्रक्रिया, तर अर्ज कशा प्रकारे करतात ते इथं दाखवलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही इच्छुक आणि पात्र मुलींना महाराष्ट्र कन्या मोफत शिक्षण योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवण्याचा असेल तर त्यांना वेगळेच अर्ज करण्याची गरज नाही. ही योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या योजनेअंतर्गत प्रवेश घेताना वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही. लाभार्थी मुलींना इच्छित महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवेश पत्रासोबत वर नमूद केलेल्या कागदपत्रे जोडावी लागतील आणि मुलींची निवड प्रक्रियेनंतर सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाईल.